कापूस शेतीचा फॉर्म्युला बदलणारा पद्मश्री शेतकरी, दादा लाड तंत्रज्ञान आणि तरुण शेतकऱ्यांचा फायदा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, विचार करा, जर तुमच्या शेतातील कापसाचे उत्पादन अचानक दुप्पट किंवा तिप्पट झाले तर तुमचं आयुष्य कसं बदलेल। हे कोणतेही स्वप्न नाही, तर एका मराठी शेतकऱ्याने करून दाखवलेला चमत्कार आहे। परभणीचे प्रगतशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दादा लाड। कापूस शेतीमध्ये केलेल्या अभूतपूर्व संशोधनासाठी भारत सरकारने त्यांना नुकताच पद्मश्री 2026 पुरस्काराने सन्मानित केले आहे। सनसेट टीव्हीच्या अधिकृत व्हिडिओमध्ये त्यांच्या याच यशाची आणि तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली आहे, जी आज आपण सोप्या भाषेत आणि पूर्ण पुराव्यासहित समजून घेणार आहोत। मित्रांनो, हा शोध एका रात्रीत लागलेला नाही। दादा लाड यांच्या या क्रांतिकारी प्रवासाची सुरुवात झाली वर्ष 2002 ते 2003 च्या दरम्यान। त्या काळात मराठवाड्यात भीषण दुष्काळ, शेतीचा वाढता खर्च आणि कापसाचे सातत्याने घटणारे उत्पादन यामुळे शेतकरी पुरता खचला होता। देशी कापसाच्या लागवडीपासून ते आजच्या बीटी कापसापर्यंतचे सर्व टप्पे दादांनी स्वतः अनुभवले आहेत। पारंपरिक पद्धतीने एकरी अवघे 5 ते 7 क्विंटल कापूस निघत असल्यामुळे शेती तोट्यात जात होती। यावर उपाय शोधण्यासाठी दादा लाड यांनी स्वतःच्या शेतात नवीन प्रयोग करायला सुरुवात केली। त्यांनी डाळिंबीच्या झाडांना दिली जाणारी छाटणी थेट कापसाच्या झाडावर वापरून पाहण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सततच्या अभ्यासानंतर त्यांनी दादा लाड कापूस उत्पादन तंत्रज्ञान विकसित केला। या तंत्रज्ञानामध्ये कापसाचे 3x1 अशा कमी अंतरावर संघटन लागवड केली जाते। लागवडीनंतर साधारण 2 महिन्यांनी झाडाची गळफांदी ओळखून तिची छाटणी केली जाते आणि झाड कमरे एवढे झाले की त्याचा शेंडा खुडला जातो। यामुळे झाडाची अनावश्यक वाढ थांबून वनस्पतीमधील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते, ज्यामुळे बोंडांचा आकार आणि वजन कमालीचे वाढते। या पद्धतीमुळे जिथे आधी 5 क्विंटल कापूस व्हायचा, तिथे आता थेट एकरी 15 ते 21 क्विंटल पर्यंत म्हणजे 300% अधिक वाढ, विक्रमी उत्पादन मिळणे शक्य झाले आहे। हा व्हिडिओ पाहून कोणताही सामान्य शेतकरी हे तंत्र सहज शिकू शकतो आणि आपला खर्च कमी करून मोठा नफा कमवू शकतो। या व्हिडिओचा दुसरा भाग देशातील तरुण पिढीसाठी म्हणजेच युवा भारतसाठी अत्यंत दिशादर्शक आहे। सनसेट टीव्हीच्या या युवा देश परिपर्व लोकतंत्र हा भागात दाखवला आहे की देशातील तरुण आधुनिक विचारांच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीला एक फायदेशीर बिझनेस कसा बनवू शकतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादा लाड यांच्या या पद्धतीला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था च्या शास्त्रज्ञांनी स्वतः शेताला भेट देऊन वैज्ञानिक मान्यता दिली आहे। तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दादांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवले आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालाही तुमची कापूस शेती तोट्यातून फायद्यात आणायची असेल तर संसदेचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे। हे तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण आधुनिक पद्धतीचा वापर करा आणि समृद्ध व्हा। हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा होईल। आणि धन्यवाद। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।